आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। श्राद्ध का करावं लागत असतं ऐका, वर्ष श्राद्ध का करावं लागत असतं। मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच्या नावाने घातलेलं जे श्राद्ध आहे त्याच्या प्रित्यार्थ जे काही श्रद्धेने कर्म केलं जातं, कार्य केलं जातं, त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे। एक महिन्याला आपण ऐका मनुष्य गेल्यापासून एक महिन्याला आपण एक पितृ जेव घालतो, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात। लक्षपूर्वक ऐका बरं का, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात। आणि असं करत करत 12 महिने आपण एक पितृ जेव घालतो आणि वर्ष श्राद्ध येतं। वर्ष श्राद्धाच्या वेळेला जे काही आपण पितृ जेव घालतो ना, त्याला आपण काय 12 का 13 पित्र आपण जेव घालतो। वर्ष श्राद्धाने ऐका 12 महिन्याच्या नंतर अर्थात 1 वर्षाच्या नंतर जे श्राद्ध केले जातं त्यांना वर्ष श्राद्ध असं म्हणतात। विठाला विठाला मला वाटतं गड्या मनुष्य देहाला जो मनुष्य आला गड्या ऐका या देहाला जो मनुष्य आलेला आहे त्या माणसांना एक ना एक दिवस जायचं आहे। लक्षपूर्वक ऐका, ज्ञानोबराय म्हणतात मानवी जीवनामध्ये 2 सोहळे होतात। लक्षपूर्वक कीर्तन ऐका बरं का, या मानवी जीवनामध्ये 2 सोहळे होतात। ऐका कोणते कोणते आहे, एक पहिला सोहळा एक जन्माचा सोहळा होतो आणि दुसरा सोहळा म्हणजे मृत्यूचा सोहळा होतो। लक्षपूर्वक ऐका, ज्ञानोबराय म्हणतात जो मनुष्य जन्माला आला त्या माणसाला या 2 सोहळ्याला सामोरं जावं लागतं, असं म्हणून चालणार नाहीये। एखादा मनुष्य म्हटला नाहीये मला या 2 सोहळ्याला सामोरं जायचं नाहीये, ज्ञानोबराय म्हणतात जो देहाच्या गावाला आला त्याला या सोहळ्याला सामोरं जावंच लागतं। देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोनया धनंजयाची या परी। ज्ञानोबराय म्हणतात की देहाच्या गावाला जो आलेला आहे ना त्याला नक्कीच या 2 सोहळ्याला सामोरं जावं लागतं, नाही म्हणून चालणार नाही। विठाला विठाला दोन सोहळे तुम्हाला माहिती झाले, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा। गंमत अशी आहे दादा या सोहळ्यामध्ये बरं का, गंमत अशी या 2 सोहळ्यामध्ये जो पहिला सोहळा आहे जन्माचा, जन्माच्या सोहळ्याला जो जन्माला येतो तो रडतो आणि सगळे बाकीचे हसतात। ऐका बरं का, जन्माच्या सोहळ्याच्या वेळेला जो जन्माला येणार आहे तो रडतो गड्या, बाकीचे सगळे हसतात। कबीर महाराज म्हणतात आपण असं कर्म करून दाखवलं पाहिजे मृत्यूच्या सोहळ्याला ऐका मृत्यूच्या सोहळ्यापर्यंत आपण असं कर्म करून दाखवलं पाहिजे की जे हसणारे आहे त्यांनी रडलं पाहिजे आणि जो मृत्युमुखी जातो ना, जो मरतो ना, त्या माणसाने हसलं पाहिजे, असं आपलं जीवन पाहिजे। कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करने कर चले जग रोए हम हसे। कबीर महाराज म्हणतात आपण असं कर्म करून दाखवलं पाहिजे गड्या। अरे मरत असताना शेवटीला जो आपला सोहळा असतो मृत्यू नावाचा सोहळा, त्या मृत्यूच्या सोहळ्याला माणसांनी रडलं पाहिजे आणि आपण हसत हसत मृत्यूला सामोर गेलं पाहिजे। ज्या वेळेला सीता माता पंचवटीमध्ये आहे, कपटी रावण येतो आणि सीतेला अगदी साधूच्या वेशामध्ये रावण पंचवटीमध्ये आलेला आहे, साधूचा वेश धारण करून आलेला आहे रावण। सीता मातेकडे भिक्षा मागतो, साधू म्हणून सीता माता भिक्षा वाढण्याकरता येते। ऐका ना, कपटी रावण पापी रावण त्याच वेळेला सीता मातेला घेऊन अगदी आकाश मार्गाने रावण घेऊन चाललेला आहे। सीता माता आवाज देते रामा धावा प्रभू धावा प्रभू धावा प्रभू धावा। लक्ष्मणला आवाज देते लक्ष्मणा धावा लक्ष्मणा धावा लक्ष्मणा, वाचवा मला, कपटी रावण मला घेऊन चाललेला आहे। अर्थात त्या ठिकाणी मला वाटतं रामही तिथं नसतात आणि लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणी नसतात। त्यावेळेला सीता माता आकाश मार्गाने रावण घेऊन चाललेला आहे।
आवाज देते धावा रामा धावा रामा धावा, कोणी नसतं महाराज त्या ठिकाणी. पुढे गेल्याच्या नंतर एक वृद्ध अवस्थेमध्ये म्हातारपणीला एक टेकलेला एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे जटायू नावाचा पक्षी आहे. ऐका लक्षपूर्वक, जटायू नावाचा पक्षी आहे आणि जटायूच्या कानी हे आवाज ऐकू येतो सीतेचा. सीता म्हणते धावा रामा, प्रभू धावा वाचवा मला. हाच आवाज त्या जटायूच्या कानी ऐकू येतो. लक्षपूर्वक माझं कीर्तन ऐका. जटायूच्या कानी आवाज हा ऐकू येतो. वरती बघतो तर कोणतरी एका स्त्रीला घेऊन चाललेला आहे. जटायू प्रयत्न करतो उठण्याचे. जटायूने भरारी घेतली आणि वरती गेला तर दशानन रावण हा सीतेला घेऊन चाललेला आहे. लक्षपूर्वक ऐका. जीवन आपलं कसं पाहिजे मी याच्यावरती बोलतो बरं का. रावणाशी झुंज देण्याकरता जटायू नावाचा पक्षी वरती गेलेला आहे आणि पाहतो तर रावण सीतेला घेऊन चाललेला आहे. जटायू आवाज देतो, ए रावणा, पापी रावणा, तू आमच्या आईला घेऊन चाललेला आहे. माझ्या देवाची बायको आहे ती, माझ्या देवाची पत्नी आहे ती. वाटलो होईन गड्या तुझं, सोड तिला, सोड तिला. असू दे तुझी लंका सोन्याची असेल पण ती लंका जळून खाक होईल. माझ्या आईला इथं सोड. पण पापी तो पापी रावण असतो, काही केल्या ऐकत नाहीये. काही वेळाने जटायू आणि रावण दोघांचं युद्ध होतं. कारण जटायू सुद्धा फार मोठा पराक्रमी असतो, फार मोठा पराक्रमी जटायू आहे. युद्ध होतं, कपटी रावण असतो आणि शेवटी एक वेळेला जटायूला रावण म्हणतो, करे बाबा तू कोण आहे? मी जटायू आहे, राम भक्त जटायू आहे मी. त्यावेळेला रावण म्हणतो, रामाचा भक्त आहे ना तू? हो मी रामाचा भक्त आहे. रावण म्हणतो, रामाचा जो तू कट्टर भक्त असशील, तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशामध्ये सांग. जटायू रामाचा भक्त असतो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. त्याच वेळेला जटायू म्हणतो, माझं मरण माझ्या या पंखामध्ये आहे. जटायू सुद्धा म्हणतो, अरे रावणा, तू सुद्धा महादेवाचा भक्त आहे ना, तुला सुद्धा महादेवाची शपथ आहे, आण आहे, तुझं मरण कशामध्ये आहे ते सांग. पापी तो पापी असतो, कपटी असतो गड्या. रावण खोटं खोटं सांगतो, माझं मरण माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. खोटं सांगतो. तो जटायू भरारी घेतो अंगठ्यावरती चोच मारण्याकरता. जवळ आलेला जटायू त्याच वेळेला रावण आपली तलवार घेतो आणि सपसप असे पंख कापतो. जटायूचे पंख कापलेले आहे जटायूचे. जटायू खाली पडलेला आहे. हाय राम म्हणत म्हणत, हाय राम असं म्हणत म्हणत जटायू खाली पडलेला आहे. इकडं रावण पुढे सीतेला घेऊन गेलेला आहे. राम प्रभू कुटियामध्ये आले तर सीता नाहीये. लक्ष्मणा कुठे सीता, सांग कुठे सीता? लक्ष्मण म्हणतो, भैया मला तर काही माहिती नाही, मी तुम्हाला पाहण्याकरता आलो होतो. महाराज त्यावेळेला सीतेचा शोध घेत जात असताना जटायू पक्षाजवळ राम आणि लक्ष्मण येतात. आवाज येतो कुठून तरी, हाय राम. बघितलं तर पंख तुटलेले आहे एका पक्षाचे. कोण आहे विचारलं, अरे तुझी अवस्था कोणी केली, कोण आहे तू? तुमचाच भक्त मी जटायू आहे. कोणी तुझी अशी अवस्था केलेली आहे? जटायू म्हणतो, प्रभू तो पापी रावण आपल्या आईला अर्थात सीता मातेला घेऊन आकाश मार्गाने चाललेला होता. त्यावेळेला त्याची मी मध्यस्थी केली, मी सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण खोटी शपथ घालून रावणाने माझे 2 पंख तोडलेले आहे, रावणाने मला मारलेला आहे. ऐका ना, प्रभू काय म्हणतात? राम प्रभू म्हणतात, जटायू काका तुम्ही घाबरू नका, तुम्ही रडू नका. जरी तुम्हाला मारणारा रावण असेल पण तुम्हाला इथून पुढे किती जीवन जगून द्यायचं, किती वेळ जिवंत ठेवायचं हे ज्याच्या हातामध्ये आहे. तुम्ही जगाचा मालक देव तुमच्या जवळ बसलेलो आहे. काका तुम्ही रडू नका, मी तुम्हाला तुमच्या आयुष्याही पेक्षा दुप्पट जीवदान देतो. जटायू रडत नव्हता महाराज, लक्षपूर्वक ऐका बरं का. जटायू रडत नव्हता, जटायू हसत होता. हसत प्रभूला म्हणतो, प्रभू नका, मला आता जीवन जगायचं नाहीये प्रभू, मला आता मरायचं आहे. मी रडत नाही प्रभू, मी हसतो मी. अरे जटायू तू तर आता मृत्यूच्या अवस्थेमध्ये चाललेला आहे. नाही प्रभू, अशी वेळ असा क्षण माझ्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाहीये. कारण जगाच्या मालकाची मांडी मला लाभलेली आहे. ह्याच क्षणाचा विचार करत तुमचे वडील अर्थात दशरथ राजे ही वाट पाहत मरून गेले, पण तुमची मांडी त्यांना नाही भेटली.
आणि हीच तुमची मांडी मला भेटलेली आहे. प्रभू मी हसतो, रडत नाहीये मी. ऐका ना, असं म्हटल्याच्या नंतर जगाचा मालक प्रभू रामचंद्र प्रभू रडतात आणि जो मरणारा आहे जटायू तो हसतो. काय? जटायू हसतो मरणारा आणि समोर बसलेले प्रभू रडतात. कशामुळं? जटायू जातो म्हणून. ऐका ना, माणसांचं ही जीवन पाहिजे तर असं पाहिजे कडे. माणसाने मरत असताना हसत हसत मृत्यूला सामोरं गेलं पाहिजे. आणि आपण जर मेलो तर जगाने आपल्या करता रडलं पाहिजे. यालाच म्हणतात माणसांचं जीवन आहे. तुका म्हणे एका उत्तमाची उरे कीर्ती वाटे, उत्तमाची